आरव कपूर. आरव आणि कायरा एकदम परफेक्ट कपलसारखे दिसत होते. काही मुली कायरावरून जळत होत्या, तर सगळे मुलं तिच्याकडे पाहण्यात गुंग होते. काही लोक दोघांना आशीर्वाद देत होते, तर काही उगाचच उणिवा शोधत होते. आरवने हे ओळखलं होतं की प्रत्येक मुलगा कायराकडेच पाहतोय. तो एक तीव्र नजर टाकतो सभोवताली आणि मग सगळे घाबरून नजर दुसरीकडे वळवतात. मीडियावाले हेडलाईनसाठी भरभरून दोघांचे फोटो क्लिक करत होते. संध्याजी कायराला सगळ्या गेस्टची ओळख करून देते. काही वेळाने कायराचे आईवडीलही येतात. दोन्ही कुटुंब एकमेकांशी गप्पा मारत असतात. संध्याजी म्हणतात, हा माझा लहान मुलगा पारस आणि माझी मुलगी पाखी. पारस म्हणतो, हॅलो अंकल, आंटी. परेश म्हणतात, हाय हँडसम बॉय. पारस म्हणतो, हँडसम म्हटलं, थँक्यू. कायरा आणि आरव दोघंही तिथंच होते. तेवढ्यात पिया धावत आली आणि तिने कायराला घट्ट मिठी मारली. कायरा म्हणते, पिया, मला श्वासच घेता येत नाही आहे. पिया म्हणते, ओ सॉरी. हाय जिजू. आरव म्हणतो, हाय पिया. आरतीजी म्हणतात, ही माझी धाकटी मुलगी पिया. संध्या म्हणतात, पिया खूपच सुंदर आहे. पिया म्हणते, थँक्यू आंटी. पाखी म्हणते, खरंच आरती आंटी, तुम्ही वहिनी आणि पिया यांना काय खाऊ घालता? दोघींचं सौंदर्य अगदी कमाल आहे. आरव हळूच म्हणतो, ही मुलगी कधीही सरळ बोलू शकत नाही का? संध्याजी म्हणतात, पाखी, काहीतरीच बोलतेस. आरती म्हणतात, काही नाही, लहान आहे अजून. संध्या पारसकडे पाहते, जो काही वेळ शांतपणे उभा होता आणि फक्त पियाकडेच बघत होता. संध्याजी हळू आवाजात म्हणतात, पिया, हीच तुझी डायमंड आहे का? पारस अनवधानाने म्हणतो, हो, हीच माझी डायमंड आहे. संध्याजी म्हणतात, खरंच? पारस म्हणतो, हो, पण मम्मा, तुम्ही कोणाला सांगू नका. मी तिला स्वतः प्रपोज करेन. तोपर्यंत तुम्ही शांत राहा, नाहीतर वहिनीला वाईट वाटेल. संध्याजी म्हणतात, ठीक आहे, पण लवकर प्रपोज कर. हाय, किती गोंडस आहे ही. जर पियाही आपल्या घरात आली तर काय सुंदर वाटेल. दोघी बहिणी एकत्र. भांडणं तर नाही करतील ना? पारस माईक घेऊन, मग मॅन्स आणि ब्युटिफुल गर्ल्स, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, आज माझ्या, अरे म्हणजे माझ्या वर्ल्ड बेस्ट भावाची आणि प्रेमळ वहिनीची रिसेप्शन पार्टी आहे. तर भाऊ बहिणीचा एक डान्स तर बनतोच. सगळे जोरजोरात क्लॅपिंग करतात. पारस म्हणतो, तर भैया आणि कायरा वहिनी या आणि या बेजान स्टेजमध्ये जरा जान फुंकून टाका. आरव म्हणतो, येतेस? कायरा म्हणते, आता तुझ्यासोबत डान्सही करावा लागणार? आरव म्हणतो, हो, अगदी नक्की. आरव म्हणतो, म्युझिक. आरव कायरासोबत डान्स करायला लागतो. तुम्हें अपना बनाने का जुनून सर पे है, कब से है, मुझे आदत बना लो एक बुरी, कहना ये तुमसे है. कायरा म्हणते, एवढं वाह्यात गाणं कोणी निवडलं? आरव म्हणतो, तुझ्या हँडसम नवऱ्याने. कायरा म्हणते, त्याच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा काय असणार? तुम्हें अपना बनाने का जुनून सर पे है, कब से है. आरव म्हणतो, सॅनोरिटा, गाणं गाऊ नकोस, गाणं फील कर. आतून वेगळीच वाइब्स देतं हे. कायरा म्हणते, शट अप. रोकना नहीं मुझको, जिद पे आ गई हूँ मैं. आरव म्हणतो, अरे काय बोलतेस, सगळ्यांसमोर शटअप, कसं बोलू? चल बेडरूममध्ये सांगतेस का? इस कदर दीवानापन चढा, देखो न हा आके. कायरा म्हणते, तोंड बंद ठेव. आरव म्हणतो, तूच कर बंद तुझ्या ओठांनी. मेरा हाल कैसा है, टूट के अभी तक न जुदा. कायरा म्हणते, बघतेस तुला कधीतरी मी. आरव म्हणतो, मी काय नकार देतोय का? पण इथे नाही, बेडरूममध्ये. त्याच्यानंतर कायरा आरवशी वाद घालायचंच टाळते. अब संभलना नहीं है, जो भी है वो सही है, आओ ना. कायरा आपोआप आरवच्या छातीला टेकते. आरव तिच्या अजून जवळ जातो. त्याच्या इतकं जवळ येण्याने कायराला जणू विजेचा झटका बसतो. ती लाजून आणि अस्वस्थ होऊन दूर जाऊ लागते. तुम्हें खुद से मिलाने का जुनून सर पे है, कब से है. आरव पुन्हा कायराला स्वतःजवळ ओढतो. मुझे रहने दे अपने पास, कहना ये तुमसे है. कायराच्या जवळीकमुळे आरवचं स्वतःवरचं नियंत्रण सुटायला लागतं. त्याच्या मनात असं येतं की कायराला पूर्णपणे स्वतःमध्ये सामावून घ्यावं.
तुम्हें अपना बनाने का जुनून सर पे है, कब से है, सर पे है, कब से है. डान्स संपताच कायरा त्याला हलकसं हलवते आणि तिथून निघून जाते. आरवही तिथून कुठेतरी निघून जातो. आरव स्वतःशी म्हणतो, हे मी काय करत आहे? माझ्यावरचं माझं नियंत्रण सुटतं आहे. ही मुलगी मला वेड लावते. मी तिच्या त्रासासाठी तिच्या जवळ जातो आणि स्वतःच अस्वस्थ होतो. पण जे काही आहे मला तिचं जवळ असणं आवडतं आहे. पारस म्हणतो, अंकल. परेश म्हणतात, हां बेटा. पारस म्हणतो, मला डान्स करावासा वाटतो आहे. परेश म्हणतो, मग कर ना. पारस म्हणतो, पण बघा ना, सगळे कपल डान्स करत आहेत आणि मी एकटाच जाऊन सोलो डान्स केला तर कसंसं वाटेल. परेश म्हणतात, तर तूही कपल डान्स कर. पारस म्हणतो, हाच तर प्रॉब्लेम आहे अंकल. मी तुम्हाला विचारू इच्छितो की मी पियासोबत डान्स करू शकतो का, जर तुम्ही परमिशन दिलीत तर. परेश म्हणतात, मी तुला पिया दिसतोय का? पारस म्हणतो, नाही. परेश म्हणतात, तर मग जा पियालाच विचार. पारस म्हणतात, अरे अंकल, तुम्ही किती कूल आहात. मला तर माहितीच नव्हतं. परेश म्हणतात, कूल दिसण्यासाठी कूल कपडे लागतात का? पारस म्हणतो, नाही. यू आर द कूलेस्ट. परेश त्याचं वागणं पाहून म्हणतात, आता इथे नको नाच करू तू. पारस म्हणतो, करायचं आहे ना, बाय. पारस पियाकडे जातो. पिया कोणाशी तरी बोलत होती. पारस म्हणतात, पिया. पिया म्हणते, हां बोल. पारस म्हणतो, माझ्यासोबत डान्स करशील का? पिया म्हणते, ओके चल. पारस आणि पिया स्टेजवर येतात. म्युझिक सुरू होतं. चाहे दे यारा खुशिया, दिल में तू जगा दे. हे गाणं बॅकग्राऊंडला वाजतं. थोडकं दाखवा. पारस म्हणतो, मला माहीतच नव्हतं की तू बहिणीची बहीण आहेस. पिया म्हणते, मला पण माहिती नव्हतं की तू जिजूचा भाऊ आहेस. गाणं अजून वाजतं. बरसों से चाहा है जो, वो चाहत है तू. पारस म्हणतो, पिया आय लव्ह यू. पिया त्याच्याकडे बघते. पारस घाबरतो की आता ती त्याला चापटच मारेल. पारस म्हणतो, तू काही बोललीस का? पिया म्हणते, नाही. तू काही बोललास का? पारस म्हणतो, मी म्हणालो गाणं चांगलं आहे. पिया म्हणते, आज पारसने खूप धाडस करून आय लव्ह यू म्हटलं होतं, पण पियाने ऐकलंच नाही. गाण्याची शेवटची ओळ वाजते. पारस मनात म्हणतो, एक दिवस तुला नक्की सांगेन पिया, खरं खरं. पिया गार्डनमध्ये असते विचार करत की पारस माझ्यावर प्रेम करतो म्हणूनच तो माझी इतकी काळजी घेतो. पण अजून तरी मला पारससाठी प्रेमासारखं काही वाटत नाही. पुढे जाऊन कधीतरी जर खरंच त्याच्यावर प्रेम झालं तर मी त्याच्यासारखं लपवणार नाही. सरळ जाऊन सांगून टाकेन. कायरा म्हणते, तू इथे काय करते आहेस? पिया म्हणते, दी ते काय आहे ना, माझ्या फ्रेंडचा फोन आला होता. आत खूप गोंधळ होता म्हणून इथे आले. कायरा म्हणते, अच्छा चल आता डिनर कर. दिवसागणित बारीक होत चालली आहेस. पिया म्हणते, दी आय लव्ह यू. कायरा म्हणते, आय लव्ह यू टू माझी गोंडस बाहुली. कायरा आणि पिया आत येतात. कायरा आपल्या आईवडिलांकडे जाते. पिया आरवजवळ येते. पिया म्हणते, हाय जिजू. आरव म्हणतो, हाय कशी आहेस? पिया म्हणते, खूप छान. तुमचे थँक्स. आरव म्हणतो, थँक्स कशासाठी? पिया म्हणते, दीच्या आयुष्यात येण्यासाठी. आरव म्हणतो, तुझ्या दीदीने माझ्या आयुष्यात यावं म्हणून? पिया म्हणते, माहीत आहे जिजू, दीदीची एक बेस्ट फ्रेंड होती, निक्की. दोघी लहानपणापासून एकमेकींच्या खूप जवळच्या होत्या. पण कॉलेजमध्ये गेल्यावर निक्कीच्या बॉयफ्रेंडला दीदी आवडू लागली. हे निक्कीला माहीत नव्हतं. एक दिवस तो दीदीला जबरदस्तीने आय लव्ह यू म्हणायला लावू लागला. दीदीने रागात येऊन त्याला एक जोरदार चापट मारली. तितक्यात तिथे निक्की आली आणि तिच्या त्या तथाकथित बॉयफ्रेंडने उलट दीदीच त्याला फसवण्याचा प्रयत्न करत आहे असं सांगितलं. निक्कीने त्याच्या बोलण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि दीदीशी मैत्री तोडली. निक्की दीदीच्या सौंदर्यावरही जळायची. एवढं करूनही तिचं समाधान झालं नाही. तिने संपूर्ण सोसायटीसमोर दीदीवर आरोप केले. तिला कॅरेक्टरलेस म्हणाली. त्या दिवसानंतर सोसायटीचे लोक दीदीकडे तुच्छ नजरेने पाहायला लागले. काहीही बोलायला लागले. दीदी डिप्रेशनमध्ये गेली. मग आम्ही सगळे मुंबईला शिफ्ट झालो. त्यानंतर दीदीने कोणाशी मैत्री केलीच नाही. मीच तिची एकटी मैत्रीण आणि बहीण आहे. म्हणून मला तुमच्याकडून एक प्रॉमिस पाहिजे. तुम्ही दीदीचा नवरा असाल, पण तिचे एक चांगले मित्रसुद्धा राहाल. आरव म्हणतो, मी तुला प्रॉमिस करतो, मी तुझ्या दीदीचा नवरा म्हणूनच नव्हे तर एक खरा मित्र म्हणूनही सदैव तिच्या पाठीशी उभा राहीन. पिया म्हणते, थँक्यू जिजू.
यू आर द बेस्ट. आरव म्हणतो. आता तू फक्त बोलून पोट भरतेस, पण माझं काय? चल डिनर करूया. अगोदरच तू दिवसेंदिवस बारीक होत चालली आहेस. पिया म्हणते. चला. आरव मनात म्हणतो. मला ती खूप आवडते. तिचं कुटुंब, तिचं सगळं. ती आरव कपूरसाठी परफेक्ट आहे. पण अजून आरव कपूर तिच्यासाठी परफेक्ट नाही. पण मी स्वतःला तिच्यासाठी बदलेन. का नाही? मी बदलणार. फॉर माय सॅनोरिटा. डिनरनंतर बहुतेक लोक निघून गेले होते. आरव कायरासोबत उभा होता. तेव्हा त्याचा मित्र आला. आरव म्हणतो. कायरा, ह्याला भेट. हा माझा मित्र सुमित. सुमित म्हणतो. हाय वहिनी. युअर सो आय मीन स्वीट. कायरा म्हणते. हॅलो. सुमित मनात म्हणतो. डॅम, तू खूपच हॉट आहेस. तुला आरवसारख्या माणसाबरोबर नव्हे तर माझ्यासोबत असायला हवं. मधुचंद्रसुद्धा मीच साजरा करेन. जर तू मान्य केलंस तर ठीक, नाही तर मजा तर त्यातच आहे. कायरा म्हणते. मी थोड्या वेळात येते. आरव म्हणतो. कायरा आपल्या आईवडिलांकडे जाते. तिला थोडा वेळ त्यांच्यासोबत घालवायचा असतो. तितक्यात पाखी तिला घेऊन जाते. पाखी म्हणते. वहिनी, एक फोटो क्लिक करा ना माझ्यासोबत. मला तो माझ्या भावाच्या गर्लफ्रेंडला जळवण्यासाठी टाकायचा आहे. कायरा म्हणते. आरवची गर्लफ्रेंड पण आहे? पाखी म्हणते. अरे नाही, माझा भाऊ आणि गर्लफ्रेंड? काय विनोद करतेस? माझा अर्थ असा होता की ज्या मुलींना माझी वहिनी व्हायचं होतं ना, त्यांच्यासाठी. आणि तुझ्यासारखी मुलगीच माझ्या भावाच्या आयुष्यात पहिली आणि शेवटची असावी. हे ऐकून कायराच्या चेहऱ्यावर एक हसू उमटलं. कायरा मनात म्हणते. मी खुश का होते हे ऐकून की मी या ड्रॅकुलाच्या आयुष्यातली पहिली मुलगी आहे? नाही, मी खुश नाही. याने माझ्याशी खूप वाईट वागणूक दिली आहे. विश्वास बसत नाही की आरव आईबाबांचा मुलगा आणि पारस पाखीचा भाऊ आहे. एकदम विरुद्ध. खरंच ड्रॅकुला आहे कुठला हा आरव कपूर. रात्र झाली होती. कायरा कपडे बदलून झोपण्यासाठी उषा घेऊन सोफ्याकडे जाते. पण आजही सोफा ओला असतो. ती खाली जमिनीवर झोपायचा विचार करत असते. तेवढ्यात आरव, जो फक्त लोअरमध्ये असतो, पटकन उठून जमिनीवर पाणी ओततो. कायरा रागाने त्याच्याकडे बघते. आरव हसतो. कायरा म्हणते. ही काय हरकत आहे? आरव म्हणतो. खूपच चांगली हरकत आहे. कायरा म्हणते. आता मी कुठे झोपू? आरव म्हणतो. माझा बेड अजूनही तुझ्यासाठी रेडी आहे. कायरा म्हणते. कधीच नाही. कायरा आपलं ब्लँकेट घेऊन बाल्कनीमध्ये निघून जाते. आरव हसत म्हणतो. अव्वल दर्जाची हट्टी आहे ही. आरव बेडवर झोपायचा प्रयत्न करतो, पण त्याला कायराची काळजी वाटत असते. आरव मनात म्हणतो. खरंच ती तिथं झोपली आहे का? थंडीही लागत असेल. किती हट्टी आहे. चल पाहतोच काय करते. आरव बाल्कनीत जातो. कायरा ब्लँकेट घेऊन झोपलेली असते. चंद्रप्रकाशात तिचा चेहरा अधिकच सुंदर दिसत असतो. आरव वाकून तिच्या कपाळावर आलेल्या केसांना हलकंसं बाजूला करतो. आरव मनात म्हणतो. सेनोरिटा, मन करते की तुला खाऊन टाकावं. उफ, माझं नशीबच भारी आहे. माझ्याकडे ती आहे जी दुसऱ्याच्या नशिबातही नाही. आरव कायराच्या दोन्ही गालांवर हलका किस घेतो आणि तिला अलगद उचलून आतल्या बेडवर झोपवतो. तिच्या कपाळावर किस करतो. एसीचं तापमान सेट करतो आणि स्वतः बाल्कनीत जाऊन झोपतो. सकाळी कायराचे डोळे उघडतात. ती स्वतःला बेडवर झोपलेली पाहून चकित होते. तिला स्पष्ट आठवत असतं की ती बाल्कनीत झोपली होती. ती आजूबाजूला पाहते, पण आरव तिथं नसतो. थोड्याच वेळात आरव खोलीत येतो. कायरा म्हणते. मी तर बाल्कनीत झोपले होते, मग इथे कशी आले? आरव म्हणतो. तुला झोपेत चालण्याची सवय आहे बहुतेक. उपचार करायला हवेत. कायरा म्हणते. मला काही झोपेत चालण्याची सवय नाही. मला नीट आठवतं मी बाल्कनीत झोपले होते. मग बेडवर कशी आले? आरव हसत म्हणतो. बरं ऐक. काल रात्री तुला थंडी वाजत होती आणि तू बाल्कनीतून थेट इथे येऊन झोपलीस. मी तुला म्हटलं की इतर कुठे झोप, पण तू 200 किलोच्या म्हशीसारखे बेडवर पसरलीस आणि मला लाथ मारून खाली पाडलं. म्हणून मग मी गेस्ट रूममध्ये जाऊन झोपलो. मी तुला सांगितलं पण ऐकलंच नाहीस आणि नंतर स्वतःहून इथे येऊन झोपलीस. कायरा म्हणते. तू खोटं बोलतोस. मी असं करूच शकत नाही. मला काही झोपेत चालण्याचा आजार नाही. नक्कीच तूच काहीतरी केलं असेल. कायरा आरवला साईड करत बाथरूममध्ये जाते. थोड्या वेळाने कायरा रेडी होऊन बाहेर येते. ती आरशासमोर उभी राहून केस सेट करत असते. तेवढ्यात तिचे केस तिच्या ब्लाऊजच्या झिपमध्ये अडकतात. ती ते सोडवण्याचा प्रयत्न करत असते. आरव म्हणतो. मी मदत करू का? कायरा म्हणते. काही गरज नाही. मी स्वतःच करू शकते. आरव म्हणतो. मी मदत करतो. आरव कायराचं ऐकून न घेता तिचे केस झिपमधून सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण केस अडकलेले असतात.
म्हणून तो कायराची झेप पूर्ण उघडतो. यामुळे कायराला राग येतो आणि ती केस बाजूला करून झटक्यात झिप बंद करते आणि फुल ॲटिट्यूडमध्ये आरवला धक्का देत बाथरूममध्ये निघून जाते. खाली ब्रेकफास्ट टेबलवर संध्याजी आणि आनंदजी कायराला सांगतात की तिनेही आरवसोबत ऑफिस जॉईन करावं. कायरा हो म्हणते. आज ऑफिसमधल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना कळाले होते की कायरा आणि आरवचं लग्न झालं आहे. त्यामुळे काही लोक तिच्या मागे तिची निंदा करत होते. कायराला हे सगळं ऐकून खूप वाईट वाटतं, पण ती काहीही न बोलता शांतपणे स्वतःच्या कॅबिनकडे जाते. तेवढ्यात आरवच्या कानावर एका मुलीचा आवाज पडतो, जी दुसऱ्या मुलीला म्हणत होती. मुलगी म्हणते, ही मुलगी आपल्या सौंदर्याचा वापर फार चांगल्या पद्धतीने करते. बघ, बॉसलाच फसवून टाकलं. आरव ते ऐकतो आणि सरळ त्या मुलीकडे जातो. आरव म्हणतो, दिसायला तर तूही ठीकठाक आहेस. तू पण ट्राय कर ना. खात्री आहे कुणाला तरी फसवून घेशीलच. सगळ्यांना पाहत तो म्हणतो, आजपासून माझ्या ऑफिसमध्ये जर कुणीही गॉसिप केली किंवा कुणीही माझ्या वाईफबद्दल काहीही बोललं तर ते त्यांचा या ऑफिसमधला शेवटचा कामाचा दिवस असेल आणि पुढची 5 वर्ष त्याला कुठेही नोकरी मिळणार नाही. ही माझी वॉर्निंग नाही, प्रॉमिस आहे. कायरा आरवच्या कॅबिनमध्ये बसलेली असते. आरव एक फाईल घेऊन तिच्याकडे येतो. आरव म्हणतो, सॅनोरिटा, ही फाईल घेऊन जा आणि काम कर. कायरा फाईल घेऊन मागे वळते तेव्हा आरवचं लक्ष तिच्या पाठीकडे जातं. तिच्या ब्लाऊजची झिप अर्धवट उघडलेली असते. आरवला आठवतं, सकाळी झिप बंद करताना त्याने ती तोडली होती. आरव म्हणतो, ऐक ना. कायरा म्हणते, काय आहे? आरव म्हणतो, तुझे केस मागे कर. कायरा म्हणते, काय? आता मी माझे केस पण तुझी परवानगी घेऊन हलवू का? पुढे करू, मागे करू, माझी मर्जी. आरव म्हणतो, तू कायम तुझे केस एका बाजूला का ठेवतेस? मी सांगतोय ना मागे कर, नाहीतर मी कात्री घेऊन केस कापून टाकेन. कायरा म्हणते, तू वेडा झाला आहेस का? काय बडबडतोयस? आरव म्हणतो, ठीक आहे, मी 3 पर्यंत मोजतो. जर तू माझं ऐकलं नाहीस तर खरंच कापून टाकेन. 1, 2. कायरा पटकन केस मागे करते आणि फाईल घेऊन कॅबिनमधल्या काउचवर काम करू लागते. आरवही आपल्या कामात व्यस्त होतो. 2-3 तासांनी आरव कायराकडे पाहतो. कायरा काम करता करता झोपून गेलेली असते. आरव कायराच्या जवळ जातो, जी शांतपणे झोपलेली असते. आरव एक टेप घेतो आणि ती कायराच्या ब्लाऊजच्या झिपवर चिटकवतो. आरव म्हणतो, फक्त हिचं घरी पोहोचेपर्यंत ही टीप निघू नये बस. आरव तिच्यासमोर जाऊन सोफ्यावर बसतो. एका हाताने सोफ्यावर आधार घेतो आणि डोकं त्यावर टेकवून कायराकडे पाहू लागतो. आरव म्हणतो, तू इतकी सुंदर आहेस यार, मला तर आजच कळालं. झोपेत तर एखाद्या शांत फुलपाखरासारखी वाटतेस, गोड, पण उठल्यावर माझ्याशी नीट बोलत सुद्धा नाहीस. कधीतरी माझ्याशी प्रेमाने बोलायचं ना. माहीत नाही मी तुला आवडायला लागेन. सगळ्यांशी तू गोड बोलतेस, फक्त माझ्याशी नाही. चल तुझ्यासाठी एक गाणं म्हणतो. होश बातों का अक्सर नहीं था, दिल हमारा तो शायर नहीं था, तूने लिख दी ये तकदीर वरना इश्क वाला मुकद्दर नहीं था. गाणं गात असतानाच आरव इतका हरवतो की त्याला लक्षातच येत नाही की कायरा उठून बसली आहे. गाणं संपल्यावर तो कायराकडे पाहतो आणि बघतो की ती तिच्या सुंदर खोल हिरव्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहते आहे, जसं त्याच्यावर झपाटल्यासारखी झाली असावी. आरव घाबरतो आणि झटकन उठतो. आरव म्हणतो, मी गळा तपासत होतो की नीट आहे की नाही. बस काही नाही. कायरा म्हणते, आधी मला शंका होती की तू पागल आहेस, पण आता खात्री झाली. आरव म्हणतो, तू मला पागल म्हणालीस? कायरा म्हणते, इथे दुसरं कोणी दिसतंय का तुला? आरव मनात म्हणतो, पागल तर मी होतोय तुझ्यासाठी. आरव म्हणतो, हे सगळं सोड. हे सांग, ऑफिसला तू काम करायला येतेस की झोपायला? कायरा म्हणते, चुकून झोप लागली असेल. आरव म्हणतो, तुझ्याकडून तर नेहमीच चुका होतात. आज माफ करतो, पण उद्यापासून माझ्या कॅबिनमध्ये झोपू नकोस. उद्या तुझं स्वतःचं कॅबिन तयार होईल, तिथंच झोप, लेझी गर्ल. संध्याकाळी कायरा आणि आरव घरी येतात. सगळ्यांनी एकत्र डिनर केलं आणि नंतर झोपायला गेले. आरव मनात ठरवतो, आज सॅनोरिटा बेडवरच झोपणार, काहीही झालं तरी. कायरा सोफ्यावर झोपायला जात असते तोच आरव तिला गोदीत उचलतो. कायरा म्हणते, वेड्या माणसा, हे काय करतोयस? आरव म्हणतो, तोंड बंद ठेव. आरव तिला सरळ बेडवर झोपवतो. कायरा उठू लागते, पण आरवही येऊन बेडवर झोपतो आणि तिचे पाय आपल्या पायांनी अडकवतो. तिचे दोन्ही हात पकडतो. कायरा म्हणते, सोड मला. आरव म्हणतो, नाही, अजिबात नाही. आज तू इथेच झोपशील. कायरा म्हणते, मी इथे झोपणार नाही.
ऐकलंस ना? आरव म्हणतो. नीटपणे ऐक ना, नाहीतर. कायरा म्हणते. नाहीतर काय? मला ब्लॅकमेल करशील? आता तर तुझ्याकडे फोटोही नाहीत. आता काय करशील? आरव कायरावर झुकतो. तो म्हणतो, मी काहीही करू शकतो. कायरा म्हणते, हट माझ्यावरून. मी इथे कधीच झोपणार नाही. आरव म्हणतो, ठीक आहे. जर तू इथे नाही झोपली तर मी. कायरा म्हणतो, तर काय? आरव म्हणतो, मी तुला किस करीन. कायरा हळू आवाजात म्हणते, या वेड्या माणसाचा काही भरवसा नाही. काहीही करू शकतो. आरवकडे बघत ती म्हणते, बरं ठीक आहे, मी बेडवरच झोपते. पण तू माझ्यापासून लांब राहा. आरव तिच्यावरून बाजूला होतो आणि कायरा जितकं शक्य तितकं लांब सरकते. कायरा लांब जाताना पाहून आरव आपला एक पाय तिच्या पायावर ठेवतो. कायरा म्हणते, पाय काढ. आरव म्हणतो, नाही. काय माहीत तू इकडून उठून गेलीस तर. कायरा म्हणते, मी नाही जाणार. पाय तरी काढ. आरव म्हणतो, मला तुझ्यावर विश्वास नाही. कायरा म्हणते, काय उपद्रव आहे? कमीत कमी वर काहीतरी शर्ट तरी घाल. आरव म्हणतो, मला सवय नाही. कायरा म्हणते, तर सवय लावून घे. आरव म्हणतो, अजिबात नाही. आणि माझं शरीर बघ किती फिट आहे. दुसरी कुठली तरी मुलगी असती तर केव्हाच फुल ॲडव्हान्टेज घेतला असता. तूही घेऊ शकतेस. कायरा म्हणते, एवढं काही खास नाही आहे. असं वाटतंय जसं फुगे फुगवल्यासारखं. आरव म्हणतो, स्वतःकडे पाहिलं आहेस? जसं सुईवर कपडे चढवलेत. कायरा म्हणते, मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही. गुड नाईट. तो म्हणतो, गुड नाईट. अशाच प्रकारे 2-3 आठवडे निघून जातात. आरव आणि कायरा जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा भांडतात. आता कायरा नेहमी बेडवरच झोपते. ऑफिसमध्ये फारसं भांडण होत नाही, कारण त्यांचे वेगवेगळे कॅबिन्स असतात. सुमित आणि आरवचं भेटणं वाढलं होतं. कायराला सुमितबाबत चांगल्या वाईब्स वाटत नव्हत्या, पण तो आरवचा मित्र असल्यामुळे ती चांगलं वागायची. पण सुमितने त्याचा चुकीचा अर्थ लावला. त्याला वाटलं कायरालाही त्याच्यात इंटरेस्ट आहे. एका दिवशी कायरा ऑफिसला गेली नव्हती, कारण तिला कोणतंही काम नव्हतं. तेवढ्यात तिचा फोन वाजतो. कायरा म्हणते, हॅलो, कोण? सुमित म्हणतो, हाय वहिनी, मी सुमित. कायरा म्हणते, जी बोला. सुमित म्हणतो, वहिनी, आरव एक फाईल घरी विसरला आहे. तुम्ही ती आणू शकता का? तो माझ्यासोबतच आहे. कायरा म्हणते, ठीक आहे. सुमित म्हणतो, मी तुम्हाला ॲड्रेस पाठवतो. कायरा फाईल घेऊन सुमितने सांगितलेल्या पत्त्याकडे निघते. कारच्या आत आरवने कायराला घट्ट मिठी मारली होती आणि प्रेमाने तिचे केस हलकेच कुरवाळत होता. कायराने डोळे बंद करून आरवला घट्ट पकडून ठेवले होते. जसं काही तो सुटून जाईल अशी भीतीच तिला वाटत होती. तिच्या डोळ्यांतून अश्रू गळत होते, जे सरळ आरवच्या खांद्यावर पडत होते. तिच्या गालावर एक मोठा लाल डाग होता, जणू कोणीतरी निर्दयीपणे थप्पड मारली होती. आरव म्हणतो, बस खूप झालं, आता रडणं बंद कर. कायरा म्हणते, जर तू आज आला नसतास तर. आरव म्हणतो, काहीच झालं नसतं. काहीही नाही. तू खूप स्ट्रॉंग आहेस. कायरा म्हणते, पण त्यावेळेला मी खूप घाबरले होते. मला काहीच कळत नव्हतं की मी काय करू. आरव म्हणतो, त्या परिस्थितीमध्ये तुझं घाबरणं अगदी नैसर्गिक होतं. कोणताही माणूस असता तरी घाबरला असता. पण तुला आता तुझ्या भीतीवर मात करावी लागेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतंही संकट तुला पोहोचायच्या आधी मी त्याला संपवून टाकेन. कायरा म्हणते, थँक्यू. आरव पुन्हा एकदा कायराला मिठी मारतो. कायराही त्याला घट्ट पकडते. आरवच्या डोळ्यातला राग स्पष्ट दिसत होता. त्याचे डोळे संतापाने लाल झाले होते. कायराला खूप वेळ मिठीत धरून ठेवून जेव्हा आरव तिला थोडंसं बाजूला करतो, तेव्हा लक्षात येतं की कायरा झोपून गेली आहे. आरव तिला दुसऱ्या सीटवर नीट बसवतो. सीट मागे झुकवतो आणि मग गाडी घराच्या दिशेने वळवतो. घराबाहेर पोचल्यावर तो कायराकडे एक नजर टाकतो आणि मग गाडीच्या बाहेर येऊन तिला हळूच उचलतो, कारण ती अजूनही झोपेतच असते. संध्याजी म्हणतात, आरव, तू इकडे? आणि कायराला काय झालं? आरव म्हणतो, मॉम, मी तुम्हाला सगळं सांगतो, पण आधी तिला रूममध्ये झोपवतो. आरव कायराला बेडवर झोपवतो, ब्लँकेट घालतो आणि तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहतो. तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. तो बाहेर जायला लागतो तेवढ्यात कायरा त्याचा हात पकडते. कायरा झोपेतच बोलते, प्लीज, मला सोडून जाऊ नकोस. आरव तिला पुन्हा मिठीत मारतो आणि तिच्याच जवळ झोपतो. आरव म्हणतो, कुठेही जात नाही मी. मी इथेच आहे, तुझ्यासोबत, नेहमीसाठी. थोड्या वेळाने कायरा खोल झोपेत जाते. आरव खाली येतो. संध्याजी म्हणतात, आता तरी सांग, काय झालं? कायराची अशी अवस्था का झाली? आरव म्हणतो, सांगतो. थोडा वेळ मागे जाऊ. तो म्हणतो, आज आरवचं ऑफिसमध्ये लक्ष लागत नव्हतं, कारण त्याची सॅनोरिटा कायरा ऑफिसला आली नव्हती. त्याने आपलं काम लवकर संपवलं आणि पटकन घरी आला. संध्याजी म्हणतात, आरव इतक्या लवकर?
बरं फाईल घ्यायला आलास? पण ती तर कायरा घेऊन गेली आहे ना? आरव म्हणतो. कुठली फाईल? आणि कायरा कुठे गेली? संध्याजी म्हणतात. अरे थोड्या वेळापूर्वीच सुमितचा फोन आला होता. म्हणत होता तुम्ही दोघं एका प्रोजेक्टवर काम करतायत आणि तू फाईल घरी विसरलास, त्यामुळे कायरा ती घेऊन गेली आहे. आरव म्हणतो. काय? सुमित? कायरा कधी गेली आणि कुठे गेली? संध्याजी म्हणतात. जेमतेम 20 मिनिटं झाली असतील. बहुतेक सुमितच्या घरीच गेली आहे. आरव एक क्षणही न दडवता तिथून निघून जातो. सुमितचं घर. कायरा म्हणते. ही घ्या फाईल, मी निघते. सुमित म्हणतो. अरे थांबा वहिनी, आत तरी या. कायरा म्हणते. नाही, मी निघते. सुमित म्हणतो. अरे या ना, तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. कायरा म्हणते. काय दाखवायचं आहे? सुमित म्हणतो. आधी आत या तरी. कायरा आत गेली. सुमित तिला जबरदस्ती बेडरूमकडे घेऊन गेला, जिथे सगळा रूम फुलांनी आणि कॅन्डल्सने सजवलेला होता. कायरा म्हणते. छान डेकोरेशन आहे, आता मी निघते. सुमित म्हणतो. अरे थांबा, तुम्ही अजून किती दिवस हे नाटक करणार? कायरा म्हणते. काय म्हणायचं आहे? यानंतर पुढे काय झाले ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.